असं अनेक विषयाच्या बाबतीत माननीय विजयजी वडेट्टीवार, माननीय राष्ट्रपती जाधव यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्याच्या बाबतीत त्या ठिकाणी विवेचन केलं. विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे आणि विदर्भामध्ये अधिवेशन असताना विदर्भाचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सुद्धा त्या निमित्तानं योग्य न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी अधिवेशन जे फक्त 8 दिवसाचं ठेवलं ते विदर्भ करार आहे, तो नागपूर करार आहे, त्याच्यामुळे 6 आठवडे ठेवायला पाहिजे होतं, ते ठेवण्यात आलं नाही. आज विदर्भामध्ये शेतकरी अतिशय अडचणीत आहे. आज आपल्याला माहित आहे की सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीन मोठ्या प्रमाणात विदर्भ मराठवाड्यामध्ये होतं. सोयाबीनचा हमी भाव जो आहे तो आहे 5,328 रुपये प्रति क्विंटल. हा सोयाबीनचा हमी भाव असताना सुद्धा आज शेतकऱ्यांचं सोयाबीन हे 3,3233 रुपयापर्यंत विकलं जातं. सोयाबीनची आतापर्यंत खरेदी केंद्रच या सरकारने चालू केली नाही. त्याचबरोबर कापसाच्या बाबतीत सुद्धा विजय भाऊनी या ठिकाणी सांगितलं, परदेशात ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात कापूस महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये आला पाहिजे याच्यासाठी जो कापसावर आयात कर होता तो 11% होता. 19 ऑगस्ट रोजी आदेश काढून सरकारने हा आयात कर 0% केला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशातनं कापूस या ठिकाणी येतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव नाही. याच्या मागे कारण काय की जे कापड तयार करणारे कारखानदार आहेत, त्या कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळाला पाहिजे. शेतकऱ्यांना कापसाचे भाव मिळाले नाही तरी चालेल, पण उद्योगपतीला त्या निमित्तानं स्वस्त दरात कापूस मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी हा निर्णय घेतला असं आम्हा सर्वांना वाटतं. आणि म्हणून हा कापसाच्या अतिशय अडचणीत आलेले शेतकरी, संत्रा उत्पादक आणि मोसंबी या ठिकाणी विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात होते. आपल्याला सांगतो, जेवढा जास्तीत जास्त मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढे मोसंबी उत्पादक आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळतात. पण या बाबतीत चुकीच्या धोरणामुळे गेल्या 2 वर्षापासून मोसंबी याची निर्यात बांगलादेशला होत नाही. कालच मी पाहिलंय की कांद्याच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आले. 15,000 क्विंटल कांदा आता बांगलादेशला जाणार, त्याच्यामुळे कांद्याच्या बाबतीत काहीतरी योग्य निर्णय घेतला. मागणी आमची विदर्भाची अशी आहे की या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने निर्णय घेतला, 2 वर्षापासून निर्यात संत्रा मोसंबीची बंद आहे आणि त्याच पद्धतीनं संत्रा बांगलादेशला आणि मोसंबी बांगलादेशला गेली पाहिजे यासाठी सुद्धा 2 वर्षापासून राज्य शासन निर्णय घेत नाही. त्या बाबतीत सुद्धा योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विविध प्रश्न त्या निमित्तानं कर्जमाफीपासून अनेक प्रश्न या शेतकऱ्यांचे आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्याची आकडेवारी आमच्या विजय भाऊ दिली आणि या सर्व बाबतीत या राज्य शासनाने योग्य पाऊल उचलले नाही आणि अनेक विषय प्रलंबित आहेत. त्याच्यामुळे जे आमचे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे घटक पक्ष आहेत त्यांनी ठरवलं आहे की सत्ताधारी पक्षाच्या चहा पाण्याला जायचं नाही. भास्कर शेठ, तुमचं सरकार ऐकत नाही.